सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जय संताजी। राज्यस्तरीय तेली समाज अधिवेशन शेगाव येथे उत्साहात पार पडले। संतश्रेष्ठ गजानन महाराज नगरी शेगाव येथे दिनांक 10 व 11 मे 2025 रोजी भव्य स्वरूपात राज्यस्तरीय तेली समाज अधिवेशन पार पडले। या अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील समाज प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच ऊर्जा लाभली। या व्यतिरिक्त संपूर्ण भारतातून तसेच नेपाळ देशातूनही समाज बांधवांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून आपली एकात्मता व बांधिलकी दाखवली। अधिवेशनाचे अध्यक्षस्थान नागपूरचे लोकप्रिय आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांनी भूषवले। श्री खोपडे हे समाजात सर्वाधिक वेळा व सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत। त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात अधिवेशनाला दिशा मिळाली। तसेच श्री माननीय माजी खासदार सुरेश भाऊ वाघमारे यांनी सुद्धा समाजाला मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात सुभाषजी चाटे यांच्या प्रास्ताविकाने झाली। चाफले भाऊ यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाच्या सर्व भागांना सुरळीतपणे जोडले, तर मंगेशजी सातपुते यांनी समारोपीय आभार प्रदर्शन करत समाजासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मनपूर्वक आभार मानले। या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा तसेच नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळाली असून समाज संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल। सर्व जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी समाजहिताच्या अनेक विषयांवर चर्चा केली। अधिवेशनात समाजहितासाठी विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले। त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, व्यवसाय वृद्धी, युवक मार्गदर्शन व समाज संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला। हे अधिवेशन समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरले असून भविष्यातील वाटचालीस एक नवी दिशा देणारे ठरेल असा विश्वास सर्वच समाज बांधवांनी व्यक्त केलाय। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर। घाटे, कार्यकारी अध्यक्ष मंगेशजी सातपुते, पंकजजी गमे, संदीपजी चिखलेकर, मुकुंदजी खेडकर, प्रवीणजी खापर्डे, सतीशजी चापले, सुगमजी भोत व सगळ्या टीमनी मिळून, कारण मला माहित आहे का सुभाष घाटे आपला असा समाजाचा कार्यकर्ता आहे का तो घरी महिन्यातून 4 दिवस राहत असेल आणि पूर्ण 25-26 दिवस महाराष्ट्र म्हणा या भारताच्या भ्रमणावर पूर्ण त्यांची चमूची टीम या ठिकाणी घडत राहते। आणि म्हणून समाजाच्या कोणीतरी नेतृत्व आपलं महाराष्ट्रामध्ये करत आहे, आपल्या देशामध्ये समाजाचे नेतृत्व जात आहे। आणि म्हणून समाजाच्या जे काही प्रश्न असतील, जे काही विषय या ठिकाणी असतील, कारण मला माहित आहे का समस्या अनेक राहतात, कारण आपला समाज हा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। बहुतेक 14-15 करोड आपला समाज हा देशामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये 2.5 ते 3 कोटी समाज आपला असेल। वाघमारे साहेबाला आकडे माहीत असेल, बाळबुते साहेबाला आकडे माहीत असेल, परंतु अगर आपण विचार केला संख्येच्या प्रमाणे आपल्याला जनप्रतिनिधी मिळते का? कारण आपण अधिवेशन घेतो, अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आपण फार मोठ्या प्रमाणात करतो, परंतु माझी सुरुवातीपासून विषय राहते का जोपर्यंत राजकीय पक्षाची नस तुम्ही दाबणार नाही तोपर्यंत आपल्याला जनप्रतिनिधी म्हणून मान सन्मान हा कोठेच मिळणार नाही। आणि म्हणून आपण एकत्रित येतो, एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी करतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संदेश देण्याचे काम निश्चित स्वरूपात आपल्या या महाराष्ट्राच्या माध्यमातून होते। आणि म्हणून आपण पाहिलं असेल आज महाराष्ट्रामध्ये किती आपले आमदार आहेत। मी बोटावर मुद्द्यासारखे सांगितलं 5च्या वरती आपल्या आमदार संख्या आपण सांगतो 3 करोडच्या आसपास आपली महाराष्ट्रामध्ये संख्या आहे। आणि 5 आमदार अगर आपले असतील तर आपण कुठेतरी राजकीय दृष्ट्या हे मागे पडले का? आपण राजकीय दृष्ट्या कुठेतरी मागे पडलो का? याची खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची आवश्यकता आहे। कोण कोणत्या पक्षामध्ये, कोण राजकीय पक्षामध्ये, त्याचे काही आपल्याला घेणं देणं नाही, लेकिन राजकारणामध्ये
जोपर्यंत खासदार आपले जास्त जाणार नाही, जोपर्यंत आमदार आपले जास्त जाणार नाही आणि जोपर्यंत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले नगरसेवक जाणार नाही तोपर्यंत आपलं वर्चस्व वाढणार नाही. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. आज प्रत्येक समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक समाजाचे संमेलन होते. आज छोटे छोटे समाज बी म्हटलं. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने देशाने हालून टाकलं, राज्याने हालून टाकलं आणि महाराष्ट्र सरकारला झुकणं पडलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या तेवढी नसताना सुद्धा 16% आरक्षण देण्याचं काम झालं. 16% आरक्षण देण्याचं काम झालं. आणि म्हणून आपल्या समाजाने कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये जो मुलगा अगर राजकारणामध्ये वाढत असेल त्याच्या पाय खिचण्याची बी पद्धत कमी झाली पाहिजे. जोपर्यंत हे सगळं आपण वचन करणार नाही, जोपर्यंत आपण याच्यावर लक्ष देणार नाही तोपर्यंत आपला समाज अशाच प्रकारचे संमेलन दरवर्षी वर्षातून 5-6 ठिकाणी होईल. अशाच प्रकारचे भाषण आपण देत राहू आणि निवडणुका आल्या का आपण आपल्याच लोकांचे पाय खिचण्यामध्ये बिझी राहू. कारण प्रत्येकाला वाटते की हा कसा गेला ना, तो कसा गेला ना, तो कसा गेला ना, हा कसा गेला. वाघमारे साहेब मी 8 निवडणुका लढलो, 8 आणि मी 8ही निवडणुका जिंकलो. ज्या भागातून मी नगरसेवक बनलो त्या भागामध्ये 50% मुस्लिम बाई, 20% बौद्ध बाई होते आणि त्या भागातून मी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक म्हणून मी 1992 मध्ये निवडून आलो. आणि म्हणून समाज तर आपल्या पाठीशी राहते, समाज आपल्या ताकदीशी राहते. परंतु प्रत्येक ठिकाणी समाज करून कधी कधी आपलं नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची विचार करण्याची आवश्यकता आहे. आपलं संमेलन आज चांगलं झालं या ठिकाणी, पुढच्या संमेलनात कुठेतरी या ठिकाणी ठरेल. आणि म्हणून जोपर्यंत आपली ताकद आपली शक्ती आपण या ठिकाणी दाखवणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या 4-5 महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे. जसं भारतानं पाकिस्तानला गोळ्या मारू थंड पाडून त्याला आपल्या पायाच्या ठिकाणी टाकलं का नाही, तसंही आपल्याला राजकीय पक्षालाही आपल्याला हे करणं पडत, तेव्हाच आपली या ठिकाणी शक्ती या ठिकाणी वाढेल. आणि म्हणून आजचे हे अधिवेशन या ठिकाणी सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम, या ठिकाणी अधिवेशनचा ठराव या ठिकाणी मांडला. या ठिकाणी अनेक निवेदन बी या ठिकाणी आले आणि या निवेदनाच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलं का संत जगनाडे महाराज यांचे शेगाव जिल्हा बुलढाणा येथे सभागृहासाठी निधी मंजूर करून देण्यात यावा. यशवंत खोब्रागडे या ठिकाणी आहे, स्मारक समितीचे ते अध्यक्ष आहे नागपूरचे, आणि ते सतत झटक राहतात. आणि तुम्हाला निवेदन कोणालाही दिलं त्या निवेदनाचा अर्थ होत नाही, काही त्याचा फायदा होत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या निवेदनाचा फॉलो घेणार नाही तोपर्यंत त्याचा काही अर्थ त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून मला हे जे निवेदन या ठिकाणी दिलं, फुंडकर साहेब बोलते की या भागातले मंत्री आहे, या भागातले पालकमंत्री आहे. मी तर त्यांना कळवणारा पत्र बी त्यांना देणारच आहोत. परंतु याच्या जोपर्यंत DPR बनत नाही, शासन तेव्हाच मदत करते का जोपर्यंत याच्या प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बनवत नाही आणि शासनाकडे आपण सादर करत नाही तोपर्यंत याच्यावर विचार होत नाही. आणि म्हणून कृपया करून आपण याच्या DPR अगर शासनाकडे